पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आज आपण माहिती करून घेत आहोत पोटांच्या विकारांबद्दल। यावर आज आपल्याला मार्गदर्शन करत आहेत डॉक्टर उन्मेष टाकळकर। खरं तर ब्रेकवर जाण्यापूर्वी जो आपला विषय अर्धवट राहिला होता तो म्हणजे पोटांचा कॅन्सर, पोटाचा कर्करोग जो असतो याबद्दल माहिती करून घेऊया। सर, खरं तर पोटाचा कर्करोग होणं ही म्हणजे एक सर्वसामान्य गोष्ट नाहीये। खरं तर कर्करोग म्हटलं कीच आपल्या मनामध्ये एक भीती निर्माण होत असते। तर पोटाचा कर्करोग असेल तर त्याची लक्षणं आपल्याला काय आढळून येतात? पोटाचा कर्करोगांची लक्षणं म्हणजे की तुमची जी ऍसिडिटी आहे ती ऍसिडिटी तुमच्या गोळ्या घेऊनही जात नाही, नंतर तुमचं वजन कमी व्हायला लागतं, नंतर तुम्हाला अशा उलट्या व्हायला लागतात की तुम्हाला काहीच पचत नाही आणि मग गॅस्ट्रोस्कोपीमध्ये निदान होतं की याच्यामध्ये एक जखम झालेली आहे। आम्ही त्याचा तुकडा काढतो आणि मग त्याच्यानंतर त्याच्यावर असं लक्षात येतं की त्याला कॅन्सर झालेला आहे। दुसरं, मोठ्या आतड्याचा जो कॅन्सर आहे त्यांना काही लोकांना लूज मोशन्स खूप होतात आणि काही लोकांना फक्त रक्त कमी होतं, काही लोकांना कॉन्स्टिपेशन होतं किंवा शौचाला जायला त्रास होतो। तर अशा परिचयामध्ये काय आहे की लूज मोशन झाल्यामुळे मेजॉरिटी ऑफ द टाइम्स काय होतं की पातळ संडास होणे हे कॉमन लक्षण समजलं जातं आणि असं वाटतं की एक 2-4 दिवस आहे इथे खाण्यात आलेलं आहे, आपल्या तिथे खाण्यात आलेलं आहे किंवा इन्फेक्शन झालं असेल, अमिबिक कोलायटिस असेल, अमिबियासिस असेल, बाहेरचं तू खाल्ले असेल। पण ही जी ट्रीटमेंट आहे ही ट्रीटमेंट जर तुमच्या रेग्युलर डॉक्टर कडून जर ती 8-10 दिवसात हे लक्षणं थांबले नाहीत तर तुम्हाला त्याच्या तपासणीची गरज आहे। कारण कुठल्याही डॉक्टरांनी जर लूज मोशनसाठी तुम्हाला 5-6 दिवसाच्या गोळ्या दिलेल्या आहेत तर त्या 5-6 दिवसामध्ये तुम्हाला फरक पडलाच पाहिजे किंवा जास्तीत जास्त 2 आठवड्यामध्ये पडला पाहिजे। दॅट इज अ मॅक्झिमम टाइम। जर कुठलेही आजार लूज मोशनचा म्हणा तर तो 2 ते 3 आठवड्याच्या वर चालतोय, त्याच्यामध्ये नक्कीच सिरियस आहे आणि तुम्हाला याची डिटेल तपासणी जी आम्ही कोलोनोस्कोपी म्हणतो, सिटी स्कॅन म्हणतो, तर ह्या गोष्टी करणं अत्यंत जरुरी आहे। आणि याच्यामध्ये मेन कारण जे आहे ते म्हणजे स्मोकिंग, टोबॅको खाणे, स्मोकिंग करणे, नंतर फायबरचा अभाव असणे, खाण्यामध्ये फायबर तंतुमय जे पदार्थ आहेत त्याचा अभाव असणे, त्याने कोलॉन कॅन्सर बऱ्यापैकी होतो। नंतर कॅन्सरमध्ये एक महत्वाचा सेगमेंट जो आहे तो म्हणजे जेनेटिक प्रिडिस्पोजिशन। तुमच्या आजोबांना, तुमच्या आईंना, तुमच्या बहिणीला जे ब्लड रिलेशन आहे यांना जर कॅन्सर असेल तर तुम्हाला कॅन्सर होण्याची शक्यता एक 2 ते 3-4% असते कुठल्याही याच्यामध्ये, कारण त्यांचे सेम जीन्स तुमच्याकडे आलेले असतात। तर त्याच्यामुळे कसं आहे की तुम्हाला होईलच असं नाहीये, पण त्या याच्यामध्ये आपल्याला जर फॅमिली हिस्ट्री आहे की कसं की आपण म्हणतो वडिलांना डायबिटीस होता तर मलाही डायबिटीस झाला, जसं वडिलांना बीपी होतं तर होतं का, तसं मलाही नंतर झालं, तसं वडिलांना जर कॅन्सर असेल तर आपल्यालाही होण्याची शक्यता ही नाकारता येत नाही। तर त्याप्रमाणे तुमची जी रेग्युलर टेस्टिंग आहे, टिप्स अशी आहे याच्यामध्ये की रेग्युलर टेस्टिंग दर वर्षाला किंवा 6 महिन्याला आपण 35 वर्षानंतर कंप्लीट चेकअप जे आहे बॉडीचं ते करून घेणं जरुरी आहे, जेणेकरून त्याच्यामध्ये गॅस्ट्रोस्कोपी, कोलोनोस्कोपी, सोनोग्राफी, एक्सरे या ज्या गोष्टी केल्याने ताबडतोब तुम्हाला काही त्रास नसताना सुद्धा तुमचं जे आजार आहे तो पिकअप होईल। ओके। खरं तर बऱ्याच वेळा असं असतं की आपल्याला काही वेळा त्याचे त्रास जाणवतच नाही। करेक्ट। पण काहीतरी होण्याची शक्यता असू शकते। त्याच्यामध्ये कसं आहे की आपण जसं काय म्हणतात त्याला मी नेहमी सांगत असतो की आपण इन्शुरन्सला पैसे देतो, आपण लाईफ इन्शुरन्स काढतो आणि त्याला लाखो रुपये देतो, हे केव्हा की आपण जगल्यानंतर किंवा आपल्याला काही झालं तर आपल्या जे राहिलेले लोक आहेत, आपली फॅमिली आहे, त्यांना हे पैसे मिळावेत। पण आपण असताना ह्या ज्या टेस्ट करायच्या आहेत ते आपण असताना आपण चांगलं राहावं, आपल्याला देवाने जे अवयव दिलेले आहेत ते व्यवस्थित काम करतात का नाही कमीत कमी वर्षातून एकदा तरी बघायला पाहिजे आणि त्या टेस्टिंग करण्याकरता जास्त काही पैसे लागत नाहीत आणि ते टेस्टिंग करून जसं आपण गाडी सर्व्हिसिंगला देतो त्याला म्हणतो सगळं बघून घ्या आणि मला चांगली गाडी चालवायला दे, तसंच डॉक्टरांकडे जाऊन आपण पूर्ण तपासण्या करून घ्याव्यात आणि दर 1-1.5 वर्षाला असं समजून घ्यावं की आपले फंक्शन सगळे आहेत। बऱ्याचशा तुम्ही बघत असाल की मला डायबिटीस आहे माहितीच नव्हतं, मला बीपी सडन डिटेक्ट झालं, नंतर मला सडन हार्ट अटॅक आला, नंतर असं इतक्या दिवसापासून माझ्या पोटात दुखत होतं पण आता लगेच सोनोग्राफी केली आणि लक्षात आलं की आतड्यात मोठा गोळा आहे। तर ह्या ज्या कॅन्सरची जी सुरुवात आहे ती सुरुवात ते तुमच्या डिटेक्ट होईपर्यंत कमीत कमी ॲव्हरेज कॅन्सरमध्ये 6 ते 9 महिन्याचा किंवा 1 वर्षाचा पिरियड असतो। समजा ब्रेस्ट कॅन्सर तुम्ही धरून चला, ब्रेस्ट कॅन्सरचा एक जंतू तयार होणे आणि त्याचा गाठ तयार होणे याच्यामध्ये कमीत कमी वर्षाचं अंतर असते। तर याच्यामध्ये जर तुम्ही रेग्युलर टेस्टिंग करत असाल तर कुठं ना कुठे तरी पकडण्यात येतं आणि त्याप्रमाणे तुम्हाला जर लवकर निदान करता आलं कॅन्सरचं तर तुम्ही त्याच्यातून भरपूर आयुष्य मिळवू शकता। त्याला क्युअर म्हणता येत नाही, आम्ही कॅन्सर क्युअर असं म्हणतो किंवा एखाद्या पेशंटला जर मोठ्या आतड्याचा कॅन्सर आहे आणि त्याला मी 25 वर्षाचं आयुष्य देऊ शकलो तर माझ्या दृष्टीने तो क्युअरच आहे।
नक्कीच हा. नक्कीच तर त्याच्यामुळे- सर, कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे. ओके, जाता ओके. जाता तुम्ही काय सांगाल? जाता जाता मला एकच टिप्स द्यायचे आहेत की ऍसिडिटी किंवा जे पोटदुखी आहे ती 1-2 दिवसामध्ये जर तुमची थांबली नाही तर प्रत्येकाने हे इन्व्हेस्टिगेशन करणं जरुरी आहे. आणि आपल्याला माइंडसेट असा तयार करायला लागेल की कुठल्याही साध्या आजाराची जी ऍसिडिटी आहे किंवा साध्या आजाराची जी ट्रीटमेंट आहे आपल्याला बरेच दिवस घ्यायला लागते. दुसरी महत्त्वाची गोष्ट, स्मोकिंग कुठल्याही प्रकारची असो ती टाळा आणि रेग्युलर तुम्ही चेकअप करत राहा, जेणेकरून कुठलाही पोटाचा जर विकार असेल तर तो लवकरात लवकर आपल्याला कॅचअप होईल आणि त्याचं निदान लवकरात लवकर करता येईल. नक्कीच, म्हणजे लवकरात लवकर जर आपण उपचार करून घेतले तर नक्कीच आपण त्याच्यातनं लवकरात लवकर बरे होऊ शकतो. आज आपण इथेच थांबत आहोत. पुन्हा आपण भेटणार आहोत साम संजीवनीमध्ये एका नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार.